इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधानानं वेस्ट इंडिज विरुद्ध शतक झळकावत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। पहिल्या इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्येही तिनं लक्षवेधी कामगिरी केली। स्मृती सांगलीची असून तिच्या शहरात आनंदाचं वातावरण आहे। पाहूया स्मृतीवरचा झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सांगलीची स्मृती मंधाना चमकली। वेस्ट इंडिज विरुद्ध स्मृतीचं अविस्मरणीय शतक। स्मृतीच्या कामगिरीनं सांगलीकर आनंदले। स्मृती श्रीनिवास मंधाना महिला क्रिकेटमधली स्टार क्रिकेटपटू। महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं विजयी घोडदौड कायम राखताना वेस्ट इंडिज विरुद्ध दमदार विजय मिळवला आणि या विजयात सांगलीची स्मृती चमकली। तिनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात नाबाद 106 रन्स केले। केवळ 108 बॉल्समध्ये तिनं ही कामगिरी केली आहे। वर्ल्ड कपच्या पहिल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही चमकदार कामगिरी करत तिनं 72 बॉल्समध्ये 90 रन्सची खेळी केली होती। तिच्या या खेळीमुळे सांगलीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। तसंच स्मृतीच्या आई वडिलांनाही लेकीचा सार्थ अभिमान आहे। छोटी थी तो प्लास्टिक बैट बॉल और जैसे जैसे बड़ी होती गई बैट का साइज़ बढ़ता गया और आज उसने जो कर दिखाया है वो बहुत ही ग्रेट है। बस स्मृति हमारे पूरे आशीर्वाद आपके साथ है। ऐसे ही खेलती रहो और देश का नाम रोशन करती रहो और इंडिया को जीत दिलाती रहो। मेरी मन में एक इच्छा थी कि दोनों बच्चों में से कोई तो एक इंडिया खेले, ये मेरा एम था। तो उस हिसाब से मैंने उनकी प्रैक्टिस वगैरह लेना चालू किया। फिर स्मृति ने मेरा एक सपना पूरा कर दिया है। ये मेरे को सबसे बेस्ट। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी करणारी स्मृती ही सांगलीची खेळाडू आहे। वयाच्या 6व्या वर्षापासून ती क्रिकेटचे धडे गिरवते। स्मृतीचं शिक्षण सांगलीतल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात झालं। स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना हे स्वतः देखील क्रिकेट खेळाडू आहेत। स्मृतीनं आपल्या क्रिकेटचा श्री गणेशा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गिरवला। तिचा मोठा भाऊ देखील महाराष्ट्र स्तरावर खेळला आहे। वडील भावाला शिकवताना तिच्यामध्येही क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली। सुरुवातीला स्मृती राईट हँडेड बॅट्समन होती, मात्र तिच्या वडिलांनी तिला प्रयत्नपूर्वक लेफ्ट हँडेड खेळाडू बनवलं। एक्चुअली वो लेफ्ट हैंडर बैट्समैन है, ओपनर बैट्समैन। बॉलिंग एक पार्ट टाइम बॉलर है, नॉट 100% बॉलर, बट बैटिंग में श्योरिटी कि वो अच्छी बैटिंग बैट्समैन है और अच्छा नाम करेगी, यही हमारी इच्छा है। स्मृतीनं 2007 साली वयाच्या 11व्या वर्षी 15 वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय। शालेय स्पर्धेत तिनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं। महाराष्ट्राच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद सुद्धा तिनं याआधी भूषवलंय। 2013 मध्ये बडोद्यात झालेल्या अंडर-19 एकदिवसीय सामन्यात गुजरात विरुद्ध तिनं महिला क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च धावांचा विश्वविक्रम केलाय। 148 चेंडूंवर 32 चौकारांच्या सहाय्यानं 224 धावा तिनं तडकावल्या। अशा या हरहुन्नरी आणि टॅलेंटेड स्मृती मंधानानं वर्ल्ड कपमध्ये आपल्या खेळीनं साऱ्यांचीच मनं जिंकावीत हीच अपेक्षा आणि त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा। रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।